सुरुवात केली जाते या मॅचची, या इनिंगची, या षटकाचा. पहिला चेंडू हलक्या हाताने ढकललाय. सेन्सिबल आणि शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली दीपक यांच्या मार्फत. एक चेंडू एक धाव. येस, चला दुसरा चेंडू मंगेश यांचा. सामोरे जाईल तो फलंदाज नितीश आणि मारण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी चान्स होता मागे. चेंडू जातोय वाईड मध्ये. वाईडने धावसंख्या वाढतीये. धावफलक झालंय 2. येस, पुन्हा एकदा हा दुसरा चेंडू घेऊन मंगेश हलक्या हाताने ढकलला डिक्लेअर झोनकडे. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एक एक्स्ट्रा धाव आम्हाला आत्ताच मिळाली आहे. तदनंतर हलक्या हाताने एक सिंगल काढून घेतोय तो म्हणजेच फलंदाज नितीश. धावांचं समीकरण पाहिलं तर 1 धाव दीपक, 1 धाव नितीश आणि 1 वाईडच्या रूपाने अशा 3 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चुकी आणि चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्राच्या रूपात 1 ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली 4. येस, 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 4. फटका सजवलाय, स्वतःला पूर्णतः झोकून देतोय तो म्हणजेच क्षेत्ररक्षक जगदीश जग्गू. यासाठीच ओळखला जातो, यासाठीच तो नावारूपाला आलाय. असंच नाम ऐसे ही नहीं बनते, कारनामे करने पडते हैं. आणि तसंच कारनामा मैदानाच्या आतमध्ये करताना तो म्हणजेच क्षेत्ररक्षक जगदीश. येस, आपण पाहू शकता यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्लो मोशन मध्ये कसं सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलं. ते म्हणजेच क्षेत्ररक्षक जगदीश याच्या मार्फत. मंगेश याचा पुढचा चेंडू. कुठेतरी गोलंदाजाचा मनोबल थोडा वाढला असणार आहे या क्षेत्ररक्षणानंतर, पण तदरम्यान एक माझा चांगला चौकार अडवला गेला होता. तदनंतर मी प्रयास थांबवणार नाही, मी फटकेबाजी थांबवणार नाही आणि हेच मर्द्याच्या आतमध्ये दर्शवताना तो म्हणजेच फलंदाज नितीश लगावतोय सुंदर चौकार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आत्ताच एक चौकार लगावलाय, पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होतंय. आणि मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू जाऊन आदळतोय पायांवरती. चला, 5 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत जर समीकरण पाहिलं तर 3 सिंगल, 2 वाईड, 1 चौकार आणि 1 डॉट हा शेवटचा चेंडू या षटकातला. धावसंख्या झाल्यात 9. किती धावा गोळा करणार आहे. फटका सजवला होता, क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं कलेक्ट, चांगली फेकी. इथे कुठेतरी चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावून 1 डिक्लेअर, 2 ने धावसंख्या वाढतीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीस धावसंख्या झाली 11. येस, नवीन गोलंदाज जितेश इंट्रोड्यूस केला गेलाय. गोलंदाजी मार्कवरती फटका सजवलाय समोरच्या दिशेने, पूर्णतः झोकून देतोय स्वतःला क्षेत्ररक्षक. पण येतोय दणदणीत चौकार. येस, सुंदर चौकार लगावला गेला पहिल्याच चेंडूवरती. पाहूयात काय करतोय आता या पुढच्या चेंडूवरती गोलंदाज जितेश. पलटवार करेल का की वर्चस्व गाजवेल फलंदाज. फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवेल, चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावेने धावफलक वाढतंय. धावसंख्या झाली आहे 16. 1 तेरी तो 1 मेरी. हा पण फटका चांगला होता, पण सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. शॉन दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये, त्याला बाहेर काढायचंय प्लीज.
येस, 2 चेंडूचा खेळ झालाय, 1 चौकार 1 सिंगल. हा पुढचा आता मारण्याचा प्रयत्न होता पण कुठेतरी वाईटच्या रूपात पेनलाइज केलं जातंय आणि या पेनल्टीच्या रूपाने 1 धाव वाढते. धावसंख्या होती 17. चेंडूचा खेळ झालाय 2. येस, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती जितेश. हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 18. पुढचा चेंडू जितेश यांचा आणि इथे बॅटचा कडा घेऊन यष्ट्यांच्या मागे सुंदर झेल घेतला जातोय. झेलच्या रूपाने गडी बाद होतोय. दीपक याला तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय. सुंदर गोलंदाजी जितेश यांच्या मार्फत गडी होतोय बाद. येस, येस, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजे नवीन फलंदाज ब्रावो. हलक्या हाताने खेळी करतोय. 1 धाव चोरून घेतोय. 1 धावेने धावफलक वाढतंय. धावसंख्या झाली 19. येस, नितीश फलंदाजी मार्क वरती आणि इथे काय होतंय, पंचांचा वरून जातोय चेंडू षटकारासाठी. तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय नितीशला. चला, फलंदाजी मार्क वरती ब्रावो. टॅपचा फटका सजवलाय आणि चेंडू खाली येतोय तो म्हणजे जितेश. चेंडू अडवला जातोय. निर्धाव चेंडू येतोय आणि या निर्धाव चेंडूसह सांगता झाली आहे. पहिला चेंडू टाकला गेलाय आणि पुढचा चेंडू. हा फटका सुरेख. चेंडू वरती येतोय क्षेत्ररक्षक. चेंडू अडवला जातोय. 2 चेंडू झालेत आतापर्यंत. गोलंदाज विकास. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर समीकरण विकास कुठेतरी वर्चस्व ठरतोय, वर्चस्व गाजवतोय. अडवून धरलाय ते म्हणजेच फलंदाजला. इथे फिरून फटका सजवलाय. झोकून दिले स्वतःला आणि चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ज्यासाठी हा संघ ओळखला जातो, ज्यासाठी आगवन या गावाचं नाव आहे, या खेळाडूंचं नाव आहे, तसंच प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करताना आणि कुठेतरी बांधून ठेवलंय ते म्हणजेच या 3 चेंडूंवरती 2 डॉट 1 सिंगल. फटकेबाजी होतीये पण कुठेतरी यश मिळत नाहीये, चौकार मिळत नाहीये. काहीतरी वेगळं करावं लागेल, चौकार शोधावा लागेल. ही भिंत जी आहे आगवन गावची, ही जे खेळाडू आहेत, हे जे क्षेत्ररक्षण आहेत, जे का भिंती समान या बाउंड्री लाईनवरती उभे आहेत, त्यांना भेदण्यासाठी काहीतरी वेगळं या फलंदाजाला करावं लागेल. पुढचा चेंडू विकासाचा फटका सजवला होता पण आता इथे निर्धाव चेंडू येताना सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विकास. बांधून ठेवले कुठेतरी दोन्ही फलंदाजांना. पाहूया काय होतंय. रवी काय करतोय या पुढच्या चेंडूवरती. फटका सजवलाय. चेंडूवरती येतोय क्षेत्ररक्षक. चेंडू कलेक्ट करेल तदरम्यान 1 धाव पूर्ण होतीये. सुंदर सुंदर आणि सुंदर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करताना जय जोगनादेव आगवन वामिका स्टार संघ. या षटकाचं समीकरण पाहिलं तर 2 सिंगल 3 डॉट. हा शेवटचा चेंडू स्वतः विकास चेंडू अडवतोय. डॉट चेंडू येतोय आणि सुंदर फक्त 2 धावा खर्च केल्यात. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, ती म्हणजेच गोलंदाज विकास यांच्या मार्फत.
अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम. 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या झाल्यात 21. या शेवटचे 6 चेंडू, निर्णायक 6 चेंडू, या 6 चेंडूवरती जितक्या जमतील तितक्या धावा जमा कराव्या लागतील. ते म्हणजे संघ युवा टायगर यांना. 2 फलंदाज आपण पाहू शकतो, अंजुल उर्फ ब्रावो आणि रवी मैदानाच्या आतमध्ये. चला, यानंतरचा सामना जो असणार आहे दीपक 11 वर्सेस YBCC वेवूर. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. दोन्ही कर्णधारांनी लक्ष ठेवायचं आहे. दीपक 11 वर्सेस YBCC वेवूर. इनिंग ब्रेकमध्ये टॉस असणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जितेश उर्फ बिल्ला नवीन गोलंदाज. फटका सजवलाय. चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. षटकाची सुरुवात सिंगलने झाली आहे. 1 ने धावसंख्या वाढती आहे 22. चला, जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज जितेश आणि ब्रावो यांचा फटका. इथे कुठेतरी फंबल होताना, चुकी करताना आणि ही भिंत भेदण्यात यश येतंय. ते म्हणजेच फलंदाज ब्रावो याला. येस, सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ब्रावोच्या मार्फत. पहिला चेंडू सिंगल आला, तर दरम्यान स्ट्राईक एंडवर आला, तो म्हणजे फलंदाज ब्रावो आणि सुंदर चौकार लगावलाय. आता पुढे काय होतं पाहूया. फटकेबाजी करावी लागणार आहे कारण षटक शेवटचा आहे. जितेशचा तिसरा चेंडू. ब्रावो याने फटका सजवला होता. चेंडू मागे यष्टीरक्षकाकडे जातोय आणि 1 धावाने संतुष्टी मानावी लागते. 1 धावाने धावफलक पुढे सरसावले. धावफलक झालंय ते म्हणजेच 27. येस, पुढचा चेंडू. फटका सजवलाय आणि इथे चांगली कलेक्शन, चांगली फेकी. तंबूच्या आश्रयास परतावं लागतंय. ते म्हणजेच फलंदाज रवी यांना. सुंदर विकेट. चला, 4 चेंडूचा खेळ झालाय. 5वा चेंडू. धावफलक पाहिलं तर 27 झाले आतापर्यंत 3 गडींच्या मोबदल्यात. जितेश यांचा पुढचा चेंडू. ब्रावो याने फटका सजवलाय. चेंडू झाला डिक्लेअर झोनमध्ये. 1 ने धावसंख्या वाढेल 28. आणि कुठेतरी नाखुश, निराश, हताश दिसतोय, तो म्हणजेच फलंदाज अंजुल उर्फ ब्रावो. चला, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे मारण्याचा प्रयत्न होता, पण पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय आणि सांगता होती या इनिंगची. धावसंख्या झाली ते 19. जिंकण्यासाठी पाहिजेत 4 षटक, धावा 30 आगवण संघाला. YBCC वेवूर संघ कर्णधार दीपक 11 कर्णधार. आपण टॉसबॉक्स मध्ये यायचं. दोघांचं स्वागत असणार आहे टॉसबॉक्स मध्ये. मान्यवर आपल्यासोबत जोडले गेले टॉस साठी. येस, चॉईस कॉल असणार आहे.
चला दीपक 11 संघाचा कॉल असणार आहे. टॉस उडवला जातोय. टेल्स हा कॉल है. टेल्स. सो टॉस विन दीपक 11 संघ. आप क्या करना चाहेंगे पहले टॉस जीत के? फील्डिंग. फील्डिंग करना चाहेंगे. आपने देखा है वाईबीसीसी टीम को खेलते हुए, उनके सामने आप खेले भी होंगे, तो वाईबीसीसी टीम के सामने आप फील्डिंग करते वक्त उनको कितने रनों तक रोकना चाहेंगे? कम से कम रन तक रुकना चाहेंगे. कम से कम रन तक रोकना चाहेंगे. कोई भी आपने अभी तक नंबर रिव्हील नाही किया है. ऑल द बेस्ट आपके लिए. वाईबीसीसी संघ, आपण पहिले फलंदाजीसाठी आपल्याला आमंत्रण दिलं गेलं. पहिले फलंदाजी करताना दीपक 11 सारखा संघ आपल्या समोर आहे. किती धावा आपण बनवू इच्छिता? काय आव्हान त्यांना देऊ इच्छिता आपण? जेवढा जास्ती स्कोर करता येईल तेवढा जास्ती स्कोर करू. ओके, जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी ऑल द बेस्ट आपल्याला. यानंतरचा सामना आपल्या भेटीस येणार आहे तो म्हणजेच वाईबीसीसी वेवूर विरुद्ध दीपक 11. जाऊया चालू मॅच मध्ये. जय जोगनादेव आगवन वर्सेस युवा टायगर. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता, जगदीश आणि विकास. येस, हा सामना आपल्या भेटीस येतोय. चला सामना आपल्या भेटीस येतोय तो म्हणजेच आगवण विरुद्ध युवा टायगर. फलंदाजी मार्क वरती फलंदाज विकास. आणि इथे चुकी, सुरुवातीला चुकी घडत असताना नो ने सुरुवात केली जाते. चला पुढचा चेंडू. आणि पहिल्या चेंडूवरती चुकी घडलेली, त्या दरम्यान तोच पहिला चेंडू पुन्हा टाकत असताना सुंदर गोलंदाजी आपण पाहिली. एक डॉट चेंडू आलाय, निर्धाव चेंडू. आणि त्यानंतर धावफलक स्थिरावलंय, ते म्हणजेच 1 धावेंवरती. चेंडूचा खेळ झालाय. एक चेंडू एक. मैदानाच्या आतमध्ये समीकरण पाहूयात. पुढचा चेंडू आणि बसून फटका सजवला होता. थ्रो होता, पण कुठेतरी जीव मुठीत घेऊन धावलेले ते म्हणजेच फलंदाज विकास सुखरूप पोचलेत नॉन स्ट्राईक एंड वरती. एक चान्स कुठेतरी तयार झाला होता. एक चान्स होता युवा टायगर संघाला विकेट घेण्याचा, विकास यांचा, पण तो चान्स कुठेतरी गमावलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहू शकतो फलंदाजी मार्कवरती आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तोच जगदीश उर्फ जग्गू. पाहूया कशा पद्धतीची खेळी करतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवर येऊन टेपलाय. पहिला चेंडूला तो सामोरे जाणार आहे. त्याचा वैयक्तिक पहिला चेंडू असणार आहे. सामन्यामध्ये आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाली आहे 2 चेंडू 2. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आणि आता फलंदाजी मार्कवरती जगदीश. गोलंदाज आहे तो म्हणजेच नितीश. येस, जगदीश वर्सेस नितीश. चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. 1 ने धावपळक वाढतंय. धावसंख्या झालंय ते 13. 3 धावा. चला 3 चेंडू 3चा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. आता पाहायला मिळतोय तो म्हणजेच फलंदाज. फटका सजवला होता. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक येतोय चेंडूवरती. फेकी होते, कलेक्ट होतोय. तदरम्यान 1 धाव पूर्ण. धावसंख्या वाढते 4 चेंडू 4. हे एक साधारण आणि सेन्सिबल समीकरण मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजाच्या मार्फत आपण पाहायला मिळतंय. विकास आणि जगदीश अजून तरी फटकेबाजीला सुरुवात केलेली नाहीये. आणि आता फटका सजवलाय. काय घडतंय? चौकार येतोय. सुंदर चौकार जगदीश यांच्या मार्फत. कुठेतरी आपण आत्ताच बोललो होतो की एक शांत आणि स्तब्ध खेळ आपल्याला पाहायला मिळते. आक्रमण अजून सुरू केलेलं नाहीये, तेवढ्यातच एक सुंदर चौकार पाहायला मिळाला आपल्याला जगदीश यांच्या फळीतून. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. पुढचा चेंडू हलक्या हाताने ढकललाय चेंडू. आणि 1 रनाने या षटकाची सांगता केली जाते. 1 षटकाच्या समाप्तीस धावसंख्या झाली आहे 9.
चला दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज झालाय तो म्हणजेच दीपक. येस, दुसरं षटक सुरू करले जाते. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला फटका सजवला होता, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय आउट ऑफ द ग्राउंड. फिलिंग्स को हे गाणं आता मातोश्री डीजे यांच्या मार्फत वाजवलं गेलं. इथे काहीतरी संघाच्या फिलिंग्सला समजावं लागेल आणि तशी खेळावी लागेल मैदानात खेळी, जरा सामना विजयी व्हायचा आहे. पाहूयात नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो म्हणजे जितेश. चांगले स्विच हिटचे फटके त्याच्या मार्फत आपण मागच्या सामन्यात पाहिले. पाहूया आता कशा पद्धतीची खेळी करतोय तो म्हणजे फलंदाज जितेश. गोलंदाजी मार्कवरती पहिल्याच चेंडूवरती विकेट घेण्यात यश मिळालंय तो म्हणजे गोलंदाज दीपक. यस, पुढचा चेंडू दीपक याचा आणि इथे एक धाव आणि एक धावाने धावफलक सरसावतोय. धावसंख्या झाली ती 10. एक षटक 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 10 एका गडीच्या मोबदल्यात. यस, आता स्ट्राईक एंड वरती फलंदाज विकास. जाऊयात पुढचा चेंडू. फटका सजवलाय, सुरेख टॅप येतोय, टॅपच्या रूपाने चौकार. येस, सुंदर चौकार आपण पाहिला. विकासांच्या फळीतून टॅपचा फटका आला होता, त्या दरम्यान हलक्या त्याने ढकलून काढलाय ऑफसाईड रिजन झोन मध्ये. एक धाव चोरली जाते, एक धावाने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली ती 15. चेंडूचा खेळ झालाय 1 षटक 4. आणि आता पुढचा चेंडू दीपक यांचा. जितेश यांना फटका सजवलाय. ब्रावो येतोय चेंडूवरती, चेंडू अडवला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. एक निर्धाव चेंडू आलाय. या षटकाचं समीकरण आतापर्यंत पाहिलं तर 2 सिंगल, 1 चौकार, 1 विकेट आणि 1 डॉट. आता शेवटचा चेंडू पाहूयात काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. हा दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू दीपक याच्या मार्फत डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ढकलला जातोय. 1 ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली ती 16. 2 षटकचे 34. 1 गडी मोबदल्यात. मार्कवरती फलंदाज जितेश. चांगली फलंदाजी मागच्या मॅच मध्ये त्याच्याकडून पाहायला मिळाली. आता पण फटका सजवला होता. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली आहे 17. इथून पुढे चेंडूचा खेळ राहिलाय तो म्हणजेच 11 धावा पाहिजेत त्या 13. 11 चेंडू 13चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहूयात. सामना आता काहीच काहीच सांगू शकत नाही कुठल्या बाजूला झुकला गेलाय. इथे खेळी करावी लागेल चांगली आणि सामना विजयी व्हावा लागेल. निर्धाव चेंडू येतोय इथे. सुंदर गोलंदाजी रुपेश यांच्या मार्फत.
हा पुढच्या 10 चेंडूंचा खेळ. धावा पाहिजेत त्या 13. 10 चेंडू 13. काय होणार आहे मैदानाच्या आतमध्ये पाहूया. अट्टीतटीचा जोर लावावा लागणार आहे क्षेत्ररक्षणामध्ये, कारण फटकेबाजी ही निश्चित होणार आहे. ती म्हणजेच फलंदाज विकास यांच्या मार्फत. पाहूया त्याला रोखण्यास यश मिळतंय का. फटका सजवलाय आणि इथे पूर्णतः जोखून देताना 2-2 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. पण जसं की मी बोललो, फटकेबाजी ही निश्चित आहे, त्यांना थांबवणं गरजेचं आहे आणि आता अपयश येत आहे थांबवायला. यापूर्वी देखील एक टॅपचा फटका आला होता आणि तदनंतर सलग परत एकदा टॅपचा फटका मारून चौकार मिळवतोय तो म्हणजेच फलंदाज विकास. येस, 9 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा फटका सजवलाय आणि टॅप टॅप आणि टॅप येतोय सलग चौकार. इथून चेंडूवर आलेत 8. धावा पाहिजेत 5. पाहूया काय होतंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका सजवलाय. तिथे चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय. चांगली फेकी केली जाते. तदरम्यान एक धाव पूर्ण. इथून धावसंख्या झाली आहे 26. खेळ झालाय 2 षटक 5 चेंडू. धावसंख्या झाली 26 एका गडीच्या मोबदल्यात. हा आता एक शेवटचा चेंडू या षटकातला, तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. रुपेश याचा सामोरे जाईल तो म्हणजे फलंदाज जितेश. पाहूया इथून धावा पाहिजे त्या 4. फटका, चेंडू जाऊन अडकतोय यष्ट्यांमध्ये. तंबूस परतावं लागतंय जितेश यांना. स्वीटशीटचा फटका होता, प्रयत्न केला होता पण यश मिळतंय रुपेशला विकेट घेण्यात. धावसंख्या झाली 26. चेंडूचा खेळ झालाय 3 षटकांचा. विकेटांची वार्ता केली तर युवा टायगर संघाने आतापर्यंत 3 विकेट गमावलेल्या त्यांच्या फलंदाजी दरम्यान. आणि आगवण संघाबद्दल बोललं जावं तर आतापर्यंत 2 गडी तंबूच्या आसपास परतल्यात. 2 विकेटा गमावल्यात आगवण संघाने. इथून खेळ राहिलाय 7 चेंडू 4. धावा पाहिजे 4. चेंडू उरलेत 6. धावसंख्या झाली 26. 3 षटकांच्या 37. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती. अंजुल उर्फ ब्रावो. ह्या 4 धावा अडवण्यात यश मिळणार आहे का, आपल्या संघाला विजयी करणार आहे का हा गोलंदाज ब्रावो. ब्रावोची गोलंदाजी असणार आहे. त्याला 7 हव्या, ती म्हणजे त्याच्या क्षेत्ररक्षकांची. क्षेत्ररक्षण करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. या 4 धावा अडवावे लागतील बनवण्यापासून आगवण संघाला. आणि पराक्रमी आक्रमण गोलंदाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता फलंदाज विकास. या 4 धावा तर बनवायच्या आहेत, पण कशा रीतीने आक्रमण करायचंय की शांत आणि स्तब्ध पद्धतीने पाहूयात. मैदानाच्या आतमध्ये टॅपचा फटका सजवलाय. येतोय चौकार. सामना विजय होतोय आगवण संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स युवा टायगर. सन्मान चिन्ह गोळा करायचंय. आपला सन्मान असणार आहे, सन्मान चिन्ह घेऊन जायचंय.